गेल्या 5 दिवसापासून या स्पर्धेचं घमासान युद्ध चालू होतं आणि अखेरकार ही स्पर्धा बघितलं तर पूर्णपणे पार पडली गेली मंडळी। आणि सर्वप्रथम या कमिटीचं जेवढं तारीफ करा तेवढी कमी आहे आणि या सर्वच कमिटी मेंबरचं स्वागत मी विनंती करतो की दीपक भाऊ गंगावणे कमिटी प्लेयरचं स्वागत करायचंय। दीपक भाऊ गंगावणे मी विनंती करेन दीपक भाऊ गंगावणे यांना विनंती करतो की बघा या बघितलं तर साजापूर प्रीमियर लीग एक चांगली स्पर्धा नक्कीच महत्वपूर्ण स्पर्धा ही पार पाडली गेली आणि या स्पर्धेसाठी बघितलं तर सर्वच कमिटी मेंबर खास कर नबी मामू, कलीम पठाण, सोनू पिंपळे, सद्दाम पटेल, सोहेल पटेल, तौसिफ पटेल, बाळू कुबेर, आरशद, संकेत, आरिफ शेख, वैभव तेजाड, सुनील मारी, आमचे जेवढं युनुस सर, नबी मामू यांचा सत्कार दीपक गंगोणे करतील। परंतु पूर्णपणे ऑर्गनाइज कमिटी मेंबरचा सत्कार दीपक गंगोणे यांच्या हस्ते केला जाईल। सोहेल भैया पटेल यांचा देखील टाळ्या वाजवायच्या एकदा भैया पूर्ण कमिटी मेंबर साठी। कलीम भैया पठाण, नदीम भैया शेख, मोहसिन भाई मॉडेल आणि सुनील मारी यांनी देखील जॉईन व्हायचंय कमिटी मेंबर। आयाना देखील जॉईन व्हायचंय। कमिटी मेंबरचा सत्कार कोणामध्ये बघितलं तर दीपक गंगोणे यांच्या हस्ते नक्कीच केला तर शोएब खान, बाळू कुबेर, सोनूभाऊ पिंपळे, आरिफ शेख, नदी थोडं बाजू हॅलो चलो भाई जहीर, सुनील मारी, आरशद DX कमिटी मेंबर कीच बघितलं तर त्यांच्या प्रयत्नातून एक सुलभ अशी स्पर्धा पार पडली गेली। साजापूर प्रीमियर लीग योगेश गायकवाड त्यांना विनंती की इकडे यायचंय। सुनील मारी अरे ठीक आहे मी पण येऊन जातो। योगेश नक्कीच या टुर्नामेंट मध्ये सर्वात जास्त मन जिंकले ते सिद्धू पाजी यांनी आणि त्यांचाही सत्कार किती केला नबी मामूच्या हस्ते। अरे लाजू नको पुढे अतिशय सुंदर असं समालोचन सिद्धू पाजी यांच्याकडनं आपल्याला ऐकायला भेटलं। नक्कीच सिद्धूबाजी ज्याप्रमाणे पारितोषिक आज पटकावले नक्कीच खाली भेट देतील आज ते नक्कीच। धन्यवाद सर्व मान्यवरांनी मिळून सिद्धूबाजी यांना 2600 रुपयाचं पारितोषिक आणि सर्जेराव भाऊ चव्हाण पाटील यांच्याकडनं पण 1000 रुपये सिद्धार्थ पाटील साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। नक्कीच सर्वांचे मन जिंकले आपल्या मधुर आवाजातून आणि एक ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे। आणि कदीर पटेल भैया यांच्याकडनं सुद्धा सिद्धार्थ पाटील साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय। धन्यवाद। वसीम भैया यांच्याकडनं पण 1000 रुपयाचं पारितोषिक सिद्धार्थ पाटील। तत्पूर्वी धन्यवाद सर्वांचं मान्यवरांचं। आणि आता मंडळी आपण सर्जेराव युवकांचे प्रेरणास्थान सर्जेराव चव्हाण पाटील यांचा सत्कार बघितलं तर तौसिफ पटेल आणि सोहेल भैया पटेल करतील मी त्यांना अशी विनंती। प्रेरणास्थान माजी उपसभापती आणि कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक
सर्जेराव चव्हाण पाटील सर यांचा सत्कार सोहेल भैया पटेल आणि तोसिफ भैया पटेल हे करतील. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि आपल्या पूर्णपणे मार्गदर्शक या स्पर्धेचे सर्जेराव पाटील चव्हाण सर यांचा सत्कार बघितला तर ऑर्गनायझर तोसिफ भैया पटेल आणि सोहेल भैया पटेल करतील. आणि या स्पर्धेला बघितलं पूर्णपणे ग्राउंड राजू शेख सर आर्य स्टेडियमचे सर्व त्यांचा देखील सत्कार केला जाईल मंडळी. राजू शेख सर आर्य स्टेडियमचे एमडी त्यांचा सत्कार नबी मामू हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि या स्पर्धेला त्यांनी 15,000 रुपये ग्राउंड फेडरेट आपल्याला आहे त्याचा देखील हार्दिक हार्दिक असे आभार. आणि बघा एक मिनिट करीम भाई एक मिनिट इथं अण्णा भैयाच्या विकेट 1,000 रुपयांचं पारितोषिक होतं तर ती विकेट घेतली होती रूपसिंग राजपूत दादाराव आडाबाईज त्याच्याकडून फोन पेच्या द्वारे नक्कीच हे प्राईज दिलं. रूपसिंग राजपूत MKS चे गोलंदाज आहे रूपसिंग दादाराव आडाबाईज यांच्याकडून 1,000 रुपयांचं पारितोषिक. या समोर या दादाराव भाऊ. आणि लागोपाठ 3 षटकार घेतले त्यांना देखील प्राइज आलेले हे बघितलं तर ग्रामपंचायत सिकंदर भाई शेख यांच्या 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. MD फैजान ठीक MD फैजान तुम्ही देखील आणि खाली यायचे 1,000 रुपयांचं पारितोषिक लागोपाठच्या 3 षटकाराला. आणि त्यानंतर बघितलं तर उद्योजक मुनीर भैया पटेल यांचं स्वागत सद्दाम भैया पटेल करतील अशी मी त्यांना विनंती करतो. उद्योजक मुनीर पटेल सर यांचा सत्कार सद्दाम भैया पटेल अशी करतील मी त्यांना विनंती करतो. सद्दाम भैया उद्योजक ना उद्योजक मुनीर भैया पटेल यांचा सत्कार सद्दाम भैया पटेल. आणि आपण आता मंडळी वळूया आता प्राईज सेरेमनी अर्थात बक्षीस वितरण सोहळा. तर या स्पर्धेचे मॅन ऑफ द मॅच आहेत अनिकेत सूर्यवंशी. फायनलच्या मॅन ऑफ द बिग एक तर जोरदार टाळ्या झाला पाहिजे अनिकेत सूर्यवंशी. मॅन ऑफ द मॅच आहे ट्रॉफी आहे ट्रॉफी किरण भाऊ गंगावणे आणि सलीम भैया पठाण छोटी ट्रॉफी आहे. किरण भाऊ गंगावणे आणि सलीम भैया पठाण यांच्या हस्ते फायनलचा मॅन ऑफ द मॅच अनिकेत सूर्यवंशी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अनिकेतसाठी. साई 11 तिसगावचे खेळाडू आहेत आणि वेल प्लेड अनिकेत. चला मंडळी आता आपण बोलूया या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समॅन. हॅलो या स्पर्धेत बेस्ट बॅट्समॅन अवॉर्ड जातो तो या स्पर्धेत आर्यन हॅलो संदीपान गवळी सर बेस्ट बॅट्समॅन आणि सायकल देखील त्यांना जाते. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या स्पर्धेमध्ये बघितलं तर संदीपान गवळी सर शतकवीर आहे आणि सरने बघितलं तर 109 धावा काढल्यात. नजीर मामू SN फॅब्रिकेशन यांच्या हस्ते बघितलं तर सायकल दिली जाईल. नजीर मामू SN फॅब्रिकेशन यांच्याकडून बघितलं तर बेस्ट बॅट्समॅन संदीपान गवळी सर या स्पर्धेचे बेस्ट बॅट्समॅन अवॉर्ड आहे संदीपान गवळी सर यांना. एक मिनिट नक्कीच वेल प्लेड संदीपान गवळी सर.
पहिलं तर कॉंग्रॅच्युलेशन. काय सांगताल, बेस्ट बॅट्समन अवॉर्ड देखील भेटला स्पर्धेबद्दल. हॅलो 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 पूर्वी गुड्डूभाऊ खान आहे यांचा सत्कार मी विनंती करतो. गुड्डूभैया की गुड्डूभैया खान यांना विनंती की त्यांनी समोर यायचंय. त्यांचा सत्कार बघितलं तर सोहेल भैया पटेल करतील अशी त्यांना विनंती करतो. गुड्डूभैया खान चालू करो यार, बस करो. चला. हॅलो हॅलो या स्पर्धेचा बेस्ट बॉलर झाला तो ऋतिक कसुरे. वसिमभाई पटेल त्यांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते बेस्ट बॉलर वसिमभाई पटेल ऋतिक कसुरे. हॅलो हॅलो एकदा ऋतिक कसुरे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आणि म्हटलं तर वसिमभाई पटेल यांच्या हस्ते बेस्ट बॉलरचा अवॉर्ड देताना एक सायकल आहे. आणि ऋतिक पूर्णपणे आता सायकल चालवत घरी घेऊन जायची. चला तर मंडळी आता बोलूया आपण या टुर्नामेंटचं मॅन ऑफ द टुर्नामेंट अर्थात मॅन ऑफ द सिरीज जाती ती द किंग ऑफ औरंगाबाद योगेश अण्णा चौधरी. अरे सर एमडी राजू शेख यांच्या हस्ते गेलं तर योगेश अण्णा यांना सायकल देखील देण्यात येते. मॅन ऑफ द सिरीज द किंग ऑफ औरंगाबाद. आणि विनंती करतो मी की राजू शेख सर आणि सलीम पठाण सर त्यांना देखील विनंती की त्यांनी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एकदा अण्णा भैयांसाठी. मॅन ऑफ द टुर्नामेंट अर्थात मॅन ऑफ द सिरीज सायकल आहे. ओनली किंग ऑफ औरंगाबाद योगेश अण्णा चौधरी. आणि इथं बेस्ट आयोजक म्हणून बघितलं कलीम पठाण यांना देखील सायकल आहे. बेस्ट आयोजक म्हणून एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कलीम पठाणसाठी. मी विनंती करतो खलील मामू आणि सिकंदर आणि कदीर मामू यांना देखील विनंती करतो की त्यांनी देखील यायचंय. कदीर मामू खलील भाई ऑर्गनायझर म्हणून सायकल आहे. आणि ती जाती ती कलीम पठाण यांना. आणि बघितलं जरा खूप मेहनत घेतलेली आहे बघा. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे कलीम पठाण यांसाठी. आणि बघितलं तर या स्पर्धेचा प्रामाणिक संघ म्हणून प्राइज जातोय ते वीर 11 साजापूर अर्थात सोनू पिंपळे यांच्या टीमला 15,000 रुपये. आणि चला सोनूभाई पिंपळे मोहसिन मॉडेल प्रामाणिक संघ म्हणून बघितलं तर या स्पर्धेला देशमुख सर यांच्याकडून 15,000 रुपयांचं पारितोषिक आणि एक ट्रॉफी आहे. चला तोसिफ भैया पटेल आणि सोहेल भैया पटेल किरण भाऊ गंगावणे यांना देखील विनंती आहे की त्यांनी ट्रॉफी सौजन्य करायचे. या स्पर्धेला प्रामाणिक संघ म्हणून जो संघ पूर्णपणे डिसिप्लिन किट अनिवार्य आहे आणि बिहेवियर पूर्णपणे दिलं या स्पर्धेला प्रामाणिक संघ म्हणून हा अवॉर्ड दिला जातोय. तर आता वळूया आपण मंडळी या संघाचे उपविजेते अर्थात रनरअप. आणि संघ ठरलाय तो MKS दौलताबाद. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सैदाचे काही टीम पूर्णपणे चला बाबासाहेब काळे सर फैजान चला रूपसिंग आणि मी विनंती करतो कबीर भैया पटेल मुनीर भैया पटेल सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या स्पर्धेचा रनरअप संघ ठरलाय तो MKS दौलताबाद.
एकदा टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खूप चांगल्या प्रकारे नक्कीच ट्रॉफी देखील द्या. ट्रॉफी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. MKS दौलताबाद संघासाठी खूप चांगला परफॉर्मन्स त्यांनी या स्पर्धेत दाखवला. बरोबर बघितलं तर मुनीर भैया पटेल आणि कदीर भैया पटेल यांच्याकडून या स्पर्धे रनर अप संघ ठरलाय तो MKS दौलताबाद. आणि या स्पर्धेचा ठरलाय तो चॅम्पियन संघ साई 11 तीसगाव. अर्थात बिरजू भैया तरेवाले यांचा मालकीचा असणारा संघ आहे. आणि विनंती करतो की माननीय श्री माजी उपसभापती सरदेराव चव्हाण पाटील सर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यांच्या हस्ते बघितलं तर चॅम्पियन संघ ठरलाय तो साई 11 तीसगाव. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मंडळी. पूर्णपणे जर बघितलं तर मान्यवरांच्या हस्ते तब्बल ट्रॉफी आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक बक्षीस देण्यात येत आहे. साई 11 तीसगाव. मान्यवरच्या हस्ते देखील पूर्णपणे संघ मालक आणि कॅप्टन बिरजू भैया तरेवाले यांच्या मालकीचा असणारा संघ साई 11 तीसगाव या स्पर्धेचा ठरतो चॅम्पियन. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संघासाठी. पूर्णपणे मार्गदर्शक डीजे थोडासा प्लीज, डीजे वाले बाबू थोडा गा. हॅलो ऐसे ही और भी वीडियो देखने के लिए MS स्पोर्ट्स लाइव चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकॉन को दबाना बिल्कुल भी मत भूलना.